एकत्र काम करणं वेगळं आणि एकत्र संसार करणं वेगळं. बऱ्याचदा माणसांना खरं प्रेम सापडत नाही. जगामध्ये गडगंज संपत्ती असलेले असंख्य माणसं आहेत, पण प्रेमाशिवाय ते भुकेलेलेच राहतात आयुष्यात. त्याच्यामुळे अशा दृष्टीनं मला असं वाटतं की मी श्रीमंत माणूस आहे जगातला एक. शिर्डी जवळच्या एका छोट्याशा खेड्यातनं विद्यार्थी म्हणून इथे आलो पुण्यामध्ये. त्यावेळेला माझ्या अंधत्वामुळे मला कुठल्याही वसतिगृहानं स्वीकारलं आणि म्हणून मग सुरुवातीचे बरेच दिवस मला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती राहून काढावे लागले. आणि मग मला असं वाटायला लागलं हे सगळे प्रश्न जे आहेत, या सगळ्या अडचणी हे माझ्या एकट्याच्या नव्हत्या, तर असे बरीच मुलं आहेत. आणि मग आपण काय केलं पाहिजे, तर आपण ही परिस्थिती बदलली पाहिजे. हे हुशार होतो, थ्रू आउट रँक होल्डर होतो. पुणे युनिव्हर्सिटीचा मी टॉपर होतो. 12वीला पुणे बोर्डात 13वा, BA ला पुणे विद्यापीठात 4था, MA ला पुणे विद्यापीठात पहिला, दुसरं MA केलं, MA इन पॉलिटिकल सायन्स, त्याच्यात पुणे विद्यापीठात 5वा, BEd, MSW, कम्प्युटरशी संबंधित बरेच सारे कोर्सेस. आज 2,500 विद्यार्थी शिकून बाहेर पडले. बरेचशी मुलं नॅशनलाइज बँकांमध्ये अधिकारी म्हणून काम करतात. पुणे शहरामध्ये कुठेही तुम्ही चक्कर मारली, प्रत्येक नॅशनलाइज बँकेमध्ये एखादा तरी आमचा विद्यार्थी कम्प्युटरवरती काम करताना तुम्हाला दिसेल. 2,500 विद्यार्थ्यांचे आयुष्य उभी केली. त्यांना शिक्षण देऊन, त्यांच्यात आत्मविश्वास जागवून त्यांना या देशाचे सक्षम नागरिक बनवू शकतो. नमस्कार, मी शीतल आणि इनसाइट जंक्शनच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. इनसाइट जंक्शनच्या टीम कडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर दिवाळी हा सण आनंदाचा आणि लख प्रकाशाचा सण म्हणून आपण ओळखतो, पण आपल्या आजूबाजूला अशी अनेक मुलं असतात ज्यांचं जीवन काही ना काही कारणांमुळे अंधकारमय झालेलं असतं आणि त्यांना खरं तर अपेक्षा असते ती आधाराची, विश्वासाची आणि एका आशेच्या किरणाची. आणि हाच आधार, हाच विश्वास त्यांच्या आयुष्यात देण्याचं काम आपल्या पुण्यातील एक जोडी करतेय आणि ती जोडी म्हणजे राहुल देशमुख सर आणि देवता मॅम. आपण खरं तर पाहतो की आपल्या आजूबाजूला जी मुलं असतात त्यांच्यात बरीच क्षमता असते, जी दिव्यांग असतात, अंध असतात, त्यांच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात क्षमता असते, ती म्हणजे समाजात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची, स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करण्याची आणि त्यासोबत आपल्या कुटुंबाला सुद्धा ताठ मानेनं जगायला आणि समाजात वावरायला स्थान देण्याची. आणि या सगळी काही या जोडीने जमवून आणलंय आणि हे काम सुरू केलंय त्यांनी NAWPC म्हणजेच नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज या संस्थेमार्फत. खरं तर मॅम तुम्हालाही दिवाळीच्या आणि सर तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर तुम्हालाही शुभेच्छा. माझा पहिला प्रश्न हाच असेल की मला तुमच्या संस्थेबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल खरंच जाणून घ्यायचंय, प्रेक्षकांपर्यंतही ते पोहोचवायचंय. पण सगळ्यात पहिला प्रश्न हा असेल की तुम्ही जो एकमेकांसाठीचा निर्णय घेतलाय की एकमेकांचे जीवनसाथी म्हणून तुम्ही एकमेकांना आयुष्यभरासाठी निवडलंय, हा निर्णय खरंच किती चॅलेंजिंग होता? कारण आता जर आपण पाहिलं समाजातली परिस्थिती खूप वेगळी आहे आणि तुमच्या काळात तुम्ही जो निर्णय घेतला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे, कौतुकास्पद आहे आणि ते धाडसाचं सुद्धा आहे. तरी हा निर्णय घेताना तुम्हाला काही चॅलेंजेस किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसं सगळं काही हे जमवून कसं आणलं? तुम्ही म्हणता तसं नक्कीच हा निर्णय चॅलेंजिंग होता, पण मला असं वाटतं की एखादी गोष्ट जेव्हा आपण खूप निश्चयाने ठरवतो आणि त्याच्यामागे प्रचंड इच्छाशक्ती असते आणि विश्वास असतो की हे आपल्याला करायचं आयुष्यात, तर हेच करायचं आहे, तर त्या निश्चयामुळे मला असं वाटतं की सगळीकडून आपल्याला कुठे ना कुठे साथ मिळत राहते. निश्चितपणेच माझ्या आईवडिलांना जेव्हा हे कळलं की राहुल माझे मित्र आहेत हे तर त्यांना माहिती होतं. त्यांचं इतकं सुंदर काम आहे, त्यांना अशा प्रकारचे पुरस्कार या सामाजिक कामासाठी आहेत हेही माहिती होतं, माझा सहभाग या कामातला माहिती होता, त्यात ते मी खुश होते. परंतु राहुलची निवड ही जीवनसाथी म्हणून मी करेन हे त्यांच्या स्वप्नात नव्हतं. आणि ते जेव्हा त्यांना मी कळवलं तेव्हा त्यांना खरंच हा खूप मोठा धक्का होता की म्हणजे हा निर्णय तू का घेत आहेस हे त्यांना म्हणजे पचवणं अवघड झालं की म्हणजे अनेक ऑप्शन्स अवेलेबल असताना, करिअरचे असतील किंवा आयुष्यात पुढे जाण्याचे असतील, तर हे सगळं असताना तू ही वाट का निवडतेय? आणि राहुल नो डाऊट खूप गुणी आहेत, सगळं खरं आहे, परंतु एकत्र काम करणं वेगळं आणि एकत्र संसार करणं वेगळं असं त्यांना वाटत होतं की हा निर्णय घेणं तुला
साधं वाटत असेल आता, पण ते पुढे तसं नाही राहणार याचा तू विचार केलायस का? पण जेव्हा त्यांना कळलं की हा निर्णय खरंच अत्यंत विचारपूर्वक केला गेलेला आहे आणि मी माझ्या मताशी ठाम आहे आणि माझं नितांत प्रेम आहे राहुलवर आणि त्या प्रेमामुळे आम्ही ती पुढची वाटचाल ही अगदी व्यवस्थित करू शकू हा विश्वास जेव्हा त्यांना माझ्या बोलण्यातनं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातनं मिळाला, तेव्हा त्यांनी माझ्या आई वडिलांनी या लग्नाला जरी त्यांचा सुरुवातीला विरोध होता तरी तो विरोध मावळला, त्यांची संमती मिळाली, त्यांचे आशीर्वाद मिळाले, ते आवर्जून उपस्थित होते आमच्या दोघांच्याही विवाह सोहळ्याला आणि ते माझ्यासाठी मला वाटतं तितकं पुरेसं होतं. म्हणजे बाकी गोष्टी ह्या काय म्हणू आपण सांभाळण्यासारख्या होत्या, पण आई वडिलांची परवानगी मिळवणं हे माझ्यासाठी खूप मस्ट होतं. तर ते करूनच आयुष्यात पुढे जायचं होतं आणि ते परमेश्वर कृपेने झालं आणि सर्व पुढच्या गोष्टी आम्ही आधीपासूनच खरं तर आमचा संसार म्हणजे या सामाजिक कामातनच त्याची सुरुवात होती खरं. आणि तो निर्णय कसा योग्य ठरला हे पण तुम्ही पुढे म्हणजे सिद्ध करत गेलात प्रत्येक पावली म्हणायलाही हरकत नाही. आणि सर तुम्हाला जर विचारायचं तर नक्कीच तुमचा संघर्ष म्हणा, शिक्षण जे तुमचं होतं शालेय शिक्षण किंवा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो नक्कीच म्हणजे काही साधा किंवा सोपा नसणार आहे आणि तो किती संघर्षाने भरलेला असणार त्याची कल्पना आहे. पण जेव्हा असं असताना आपल्या आयुष्यात एक अशी मुलगी येते किंवा देवता मॅम ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यात आल्या त्यावेळेस तुम्हाला तो विश्वास किंवा तो आधार इतरांपेक्षा किती महत्वाचा आणि किती असं भक्कम वाटला? काय आहे ना की एक तर तुम्ही स्वतःला वेगळे आहात असं जर मानत नसाल तर मग अशा गोष्टींचा विचार माणूस करत नाही. देवता माझ्या आयुष्यात आली, आधी ती मैत्रीण म्हणून, एक सामान्य मैत्रीण म्हणून आली, नंतर आमचं प्रेम झालं आणि मग आम्ही पुढे एक एक पाऊल सरकत गेलो आणि मग लग्नाचा निर्णय झाला आणि लग्न झालं. हा सगळा एक मोठा प्रवास आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये मी स्वतः अंध आहे आणि माझ्यामध्ये काही मर्यादा आहेत किंवा काही अडचणी आहेत असं मी कॉलेजला असताना कधी मानत नव्हतो. आत्ताही मला तसं काही वाटत नाही किंवा मी लहान होतो अगदी बालपण ज्या वेळेला माझं होतं त्यावेळेला मला तसं काही वाटत नव्हतं. मी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे स्वतःकडे पाहिलं आणि म्हणून मला कदाचित ना काही ही आव्हानं किंवा या अडचणी काही जाणवल्या नाही. बरोबर. पण याच्या पलीकडे जाऊन असं आपण पाहावं की एक सामान्य मुलगा म्हणून सुद्धा जरी विचार केला तरी देवतासारखी एक सुंदर आणि हुशार मुलगी मिळणं हे म्हणजे आपल्यासारख्या म्हणजे प्रत्येकाला भाग्य वाटू शकतं असं साधारण परिस्थिती आहे. त्यामुळे एक आनंद तर खूप मोठा आहेच, त्याच्यात काही वादच नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण असं म्हणूया ना की परमेश्वराने काहीतरी कृपा केली आपल्यावरती आणि एक चांगली मुलगी आपल्याला मिळाली. बऱ्याचदा माणसांना खरं प्रेम सापडत नाही. जगामध्ये गडगंज संपत्ती असलेले असंख्य माणसं आहेत, पण प्रेमाशिवाय ते भुकलेलेच राहतात आयुष्यात. त्याच्यामुळे अशा दृष्टीनं मला असं वाटतं की मी श्रीमंत माणूस आहे जगातला एक. खरं तर मी हा प्रश्न जो विचारला तो तुमच्या वैयक्तिक अनुषंगाने नाही, तर तुम्ही किती स्वतःला सामान्य किंवा आता अशी अनेक मुलं आहेत जी स्वतःला सामान्य म्हणून या समाजात जरी वावरते समाज त्यांना तसं पाहत नाही किंवा त्यांना एक वेगळीच वागणूक कायम मिळत राहते. त्यामुळे मी हा प्रश्न विचारला की समाज असं असताना जर तुम्हाला एक मुलगी एवढा आधार देते तर तो तुम्हाला किती महत्वपूर्ण ठरला असा खरं तर माझा अर्थ होता. आणि पुढे बघायचं तर तुम्ही हा निर्णय जो होता संस्था तुमची पुढे चालू करण्याचा किंवा हा कधी झाला किंवा कॉलेजमध्ये तुमचा काही असा विचार होता का त्याबद्दल? काय असतं ना, काही गोष्टी ह्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आयुष्यातल्या हे विचारपूर्वक होतात असं नाही. त्या तुम्हाला कधी कधी वेगळ्या काही एक म्हणजे कुठली तरी परिस्थिती तुम्हाला प्रेरित करत असते करण्यासाठी. सामाजिक काम सुरू करणं, संस्था स्थापन करणं, त्याच्या माध्यमातून काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट सुरू करणं आणि शेकडो मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करणं, हा सगळा जो प्रवास होता तो काही काही विचारपूर्वक मी केला असं मला वाटत. माझ्या आयुष्यामध्ये मला जे भोगावं लागलं त्यातनं मी जे शिकलो आणि मला जी प्रेरणा मिळाली त्यातनं
की माझ्यासारखे असे असंख्य अंध विद्यार्थी आहेत ग्रामीण भागामध्ये, जे पुण्यामध्ये येऊ इच्छितात, मुंबईमध्ये जाऊ इच्छितात आणि काही चांगलं शिक्षण घेऊ इच्छितात, स्वतःची काही स्वप्न साकार करू इच्छितात. पण त्या शहरामध्ये त्यांच्यासाठी सोयीसुविधा आहेत का? त्यांना जे व्हायचंय ते होण्यासाठी, म्हणजे जे त्यांचं ध्येय आहे ते गाठण्यासाठी जे रिसोर्सेस लागणार आहेत ते त्यांच्यासाठी आहेत का? त्यांना मदत मिळते का? कारण मी ज्या वेळेला शिर्डी जवळच्या एका छोट्याशा खेड्यातनं विद्यार्थी म्हणून इथे आलो पुण्यामध्ये, त्यावेळेला माझ्या अंधत्वामुळे मला कुठल्याही वसतिगृहानं स्वीकारलं नाही. आणि म्हणून मग सुरुवातीचे बरेच दिवस मला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती राहून काढावे लागले. आणि ती जी परिस्थिती होती की पोलीस तिथे प्लॅटफॉर्मवरती झोपू द्यायचे नाही, हातातल्या दंड्यानं डिवचून जागा करायचे. हा जो सगळा एक प्रवास होता मला त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरचा, तो प्रवास मला काही शिकून गेला आयुष्यामध्ये. आणि मग मला असं वाटायला लागलं हे सगळे प्रश्न जे आहेत, या सगळ्या अडचणी या माझ्या एकट्याच्या नाही आहेत, तर असे बरीच मुलं आहेत. आणि मग आपण काय केलं पाहिजे? तर आपण ही परिस्थिती बदलली पाहिजे. ती कशी बदलता येईल? मग देवतासारखे काही मित्रमैत्रीण कॉलेजमध्ये होते, अशा सगळ्यांशी मी बोलायचो. आपली एक नैसर्गिक गरज असते बघा, जी गोष्ट आपल्या मनाला जास्त भिडते ती आपण 4 ठिकाणी बोलतो. मग ती चांगली असेल वाईट असेल आपण बोलतो. जी आपली जवळची माणसं आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. तसं मी ह्या लोकांशी बोलायचो. आणि मग म्हटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातनं काही चांगलं काम उभं केलं पाहिजे, त्यातनं आपल्या बांधवांचे प्रश्न हे सोडवले पाहिजे. आणि मग 12वी शिकत असताना कामाला सुरुवात केली खऱ्या अर्थानं. त्यावेळेला म्हणजे परिस्थिती अशी होती की खिशात चहा प्यायलाही पैसे नसायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक सामाजिक काम उभं करण्याचं मी स्वप्न पाहत होतो. बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढलं. बरोबर होतं त्यांचं, वेड्यात काढण्यासारखीच ती परिस्थिती होती. पण काय असतं ना, तुमच्या मनामध्ये ज्या वेळेला एखादं ध्येय गाठण्याची तळमळ असते, ती तळमळ तुम्हाला स्वस्त बसू देत नाही. बरोबर. जोपर्यंत आपल्याला ते ध्येय गाठता येत नाही तोपर्यंत माणूस त्याच्या मागे लागतो. मग किती अडचणी आहेत, किती आव्हानं आहेत, किती संकट आहेत, कशी परिस्थिती आहे, काय टप्पे टोनपे खायला लागणार आहेत, या सगळ्याचा सारासार विचार माणूस करत नाही. तो फक्त एक ध्येय गाठता कसं येईल याच्यासाठी धडपडत असतो. मी तसाच होतो. त्यामुळे मी आयुष्यात किती नुकसान माझं होणार आहे याचा विचार कधीच केला. मी हुशार होतो, थ्रू आउट रँक होल्डर होतो. मी पुणे युनिव्हर्सिटीचा मी टॉपर होतो. 12वीला पुणे बोर्डात 13वा, BA ला पुणे विद्यापीठात 4था, MA ला पुणे विद्यापीठात 1ला, दुसरं MA केलं, MA इन पॉलिटिकल सायन्स, त्याच्यात पुणे विद्यापीठात 5वा, BEd, MSW, कम्प्युटरशी संबंधित बरेच सारे कोर्सेस. म्हणजे कदाचित UPSC MPSC देऊन मी मोठा अधिकारी बनू शकतो. बरोबर. शक्य होता. हो. ठरवलं तर शक्य होतं. कारण त्याच्यापेक्षा कैक पटीने अवघड काम मी संस्था स्थापन करून केलं. 2,500 विद्यार्थ्यांचे आयुष्य उभी केली, त्यांना शिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास जागवून त्यांना या देशाचे सक्षम नागरिक बनवू शकलो. हे काम खूप अवघड आहे तसं UPSCची परीक्षा क्लिअर करण्यापेक्षा. बरोबर. तुम्ही म्हटलात की माझं किती नुकसान होईल हे मी पाहिलं नाही. खरं तर तुम्ही हा विचार केला की माझ्यामुळे किती जणांचा फायदा होईल पुढे जाऊन त्यांच्या भविष्यामध्ये. आणि या अनुषंगाने तुम्हाला आतापर्यंत तुमच्याकडे जी काही मुलं शिकली किंवा अजूनही शिकतायत किंवा शिकून गेली, ती आता सध्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांचा बॅकग्राऊंड काय होता पहिला इथे येण्याच्या आधी? आमच्याकडे मेजॉरिटी स्टुडंट्स हे शेतकरी, शेतमजूर अशा पालकांचे आहेत. म्हणजे अगदी खरं तर गरजू घटक, म्हणजे अंधत्व, अपंगत्व आणि त्याच्यासोबत दारिद्र्य, गरिबी, अशा सगळ्या अडचणी. आणि अशा सगळ्या अडचणी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला माणसाला यशस्वी होणं हे आणखी अवघड होऊन बसतं. आणि अशीच मुलं आम्ही निवडतो. त्यांना यशस्वी बनवण्यासाठी काय म्हणजे सगळ्यांकडे सगळे रिसोर्सेस असताना यशस्वी होणं सोपं असतं. जेमतेम साक्षर किंवा अगदी निरक्षर असलेले पालक, ते घरामध्ये कोणी शिकलेलं नसतं, वीटभट्टी कामगार, शेतमजूर, शेतकरी, असे सगळे पालक, अशा पालकांचं काउन्सिलिंग करायचं,
की तुम्ही या मुलाला शाळेत पाठवा, शिकायला आमच्याकडे पाठवा. ही मुलं तुमच्या कुटुंबाचा आधार बनू शकतात. ही मुलं देशाच्या विकासात एक मोलाचं योगदान देऊ शकतात. हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे सुद्धा एक मोठं चॅलेंज बरोबर. होतं आमच्यासमोर. पण मग अशा लोकांना कन्व्हिन्स करणं आणि मग त्या मुलांवरती कष्ट घेणं. एका विद्यार्थ्याला यशस्वी बनवायला 8-8, 10-10 वर्ष जातात. तोपर्यंत पेशंटली वाट पाहणं, त्याच्यावरती मेहनत घेणं. आणि तो सगळा त्या विद्यार्थ्यासाठी लागणारा खर्च म्हणजे आपल्याला सगळ्या सुविधा त्याला मोफत द्यायच्या असतात. बरोबर. आणि आपली संस्था जी आहे त्याला कुठली शासनाकडूनही कोणती मदत किंवा अनुदान नाहीये खरं तर. मला विचारायचं की यामध्ये तुम्ही बोललात की पॅरेंट्सचंही काउन्सिलिंग वगैरे केलं. पालकांची मानसिकता काय असते सुरुवातीला, की बाबा खरं त्यांना वाटत असतं की मुलगा करेल, की समाजाबरोबर त्यांचंही एक मानसिकता बनलेली असते की नाही काही करू शकणार आपला मुलगा, असं होतं किंवा आहे? नाही, काय आहे की पालकांची मानसिकता ही नकारात्मक असणं अगदी मी स्वाभाविक मानतो. ओके. कारण अजूनही ग्रामीण भागामध्ये नेत्रहीन किंवा दृष्टीहीनांच्या संदर्भात जागृती फारशी झालेली नाही. अंध अपंगांच्या बाबतीतले जे पूर्वग्रह आहेत ते अजूनही आहेत. आणि ती परिस्थिती काही लगेच निवळेल असं नाही. आज दृष्टीहीन लोकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांचं जीवन बऱ्यापैकी यशस्वी बनवलंय. त्यांच्या दिव्यांगत्वावर, नेत्रहीनतेवर ती मात केलेली आहे. पण अशी परिस्थिती असली तरी अजून परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागणार आहे. ग्रामीण भागात अजूनही बरेच गैरसमज आहेत अंधांबाबत, बरेच पूर्वग्रह आहेत त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे ते पालक काही आपोआप त्याला राहू नाही शकणार. त्यामुळे अशा पालकांना एक तर तयार करणं, त्यांच्या मनामध्ये असं वाटतं त्यांना की मी माझ्या एखाद्या डोळस मुलीला जर शिकवलं तर त्यांच्याकडनं मला पटकन काहीतरी रिटर्न्स मिळतील, त्यांना नोकरी लागेल, पगार कमवतील, माझ्या कुटुंबाचं त्यातनं भलं होईल. वेरॅज मी या अंध मुलावर किंवा मुलीवर खर्च केला, याला शिक्षण दिलं किंवा त्याच्यासाठी कष्ट घेतले, तर काय उपयोग आहे? बरोबर. हा कधी नोकरीला लागणार? मुळात नोकरीला लागेल का? अशा त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो. आणि 25 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा ही परिस्थिती अधिक बिकट हो, होती. म्हणजे आत्ताच अशी आहे म्हटल्यावर त्या काळात तर कशी असेल ती कल्पना पण नाही तुम्ही करत. कितीही टॅलेंटेड असाल, सुशिक्षित बरोबर. असाल, परंतु तुम्हाला खरंच उपजीविकेचं साधन, नोकरी, करिअर हे करता येईल का हा प्रश्न मोठा. आणि सामाजिक परिस्थितीनुसार खरं तर मॅम आता AI म्हणा किंवा टेक्नॉलॉजी पण खूप वाढली आहे, पण त्या काळात तसं असेल आणि म्हणजे सरांनीही त्या काळात जे शिक्षण घेतलं खरं तर ते फारच म्हणजे कौतुकास्पद आहे. तेव्हा कॉइन बॉक्सवरनं कॉइन टाकून आम्ही एकमेकांना फोन करायचो. असे ते दिवस होते. खरंच. आणि त्या काळात इतकं करून ते सगळं उभं करणं आणि इतक्या मुलांसाठी पण झटणं त्या काळात. खरंच. आणि हे स्वप्न पाहणं की अशा प्रकारचा टेक्नॉलॉजीचा म्हणजे जाऊन सर सांगतीलच की महाराष्ट्रातलं पहिलं कम्प्युटर ट्रेनिंग बरोबर, सेंटर हो. MSCIT या अंध विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. ब्रेल लिपीशिवाय. बरोबर आहे ना? आता खरं तर ब्रेल आउटडेटेड झालंय. खरं. बऱ्याच लोकांना अंध माणूस म्हटलं की ब्रेल लिपीतली पुस्तकं वाचून अभ्यास करतात, शिक्षण घेतात असं वाटतं. पण लोकांना अजूनही बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की आता ब्रेलची पुस्तकं जाऊन आमची मुलं मुली लॅपटॉप, कम्प्युटर वापरून अभ्यास करतात. ते व्हॉट्सॲप वापरतात, ते फेसबुक वापरतात, ते इन्स्टा वापरतात आणि सगळ्या सोशल मीडियावरती ते ऍक्टिव्ह असतात. ते त्यांची मतं मांडत असतात आणि ते मागे नाही आहेत कुठे. बरोबर. फक्त एक पुश मिळाला पाहिजे त्यांना एक. आणि म्हणजे त्याचं सगळं काम आम्ही करून घेतलेलं आहे. त्यांना कम्प्युटर एज्युकेशन इथे जे दिलं जातं, ही सगळी जी असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे त्या बाबतचं सगळं ज्ञान आहे. आमच्याकडे सेपरेट सेंटर्स आहेत याच्यासाठी काम करतात. नॉलेज अँड रिहॅबिलिटेशन सेंटर ऑफ असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी नावाचा एक वेगळं प्रोजेक्ट आहे आमचा, की ते सगळ्या असिस्टिव्ह डिव्हाइसेसचं ज्ञान दिलं जातं आणि त्यातनं ही मुलं तयार झाली आहेत चांगली आणि ती तुमच्या नॉर्मल मुलांपेक्षा कुठेही मागे नाही. सगळ्या याच्यात ते अपडेट असतात, छान सगळं करतात. आज 2,500 विद्यार्थी शिकून बाहेर पडले. बरेचशी मुलं नॅशनलाइज बँकांमध्ये अधिकारी म्हणून काम करतात. पुणे शहरामध्ये कुठेही तुम्ही चक्कर मारली, प्रत्येक नॅशनलाइज बँकेमध्ये एखादा तरी आमचा विद्यार्थी कम्प्युटरवरती काम करताना तुम्हाला दिसेल.
एखादी तरी विद्यार्थिनी कम्प्युटरवरती काम करताना तुम्हाला दिसेल. मी स्वतः बँक ऑफ इंडियावर स्केल 1 ऑफिसर म्हणून काम करतो. सामाजिक काम करण्यासाठी आपण स्वतः आधी सक्षम असलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे माझी बँक मला छान पगार देते आणि त्या पगाराचा उपयोग मला माझ्या सामाजिक कामासाठी करता येतो. चांगल्या पद्धत. मॅम, मी तुम्हाला विचारेल, ज्या वेळेस ही मुलं पास आउट होतात किंवा चांगल्या ठिकाणी एखाद्या जॉब मिळतो त्यांना किंवा एका चांगल्या ठिकाणी त्यांना सन्मानाची एक नोकरी मिळते, तेव्हा तुम्हाला कॉल येत असेल अर्थातच, आणि त्यावेळेसची ती भावना काय असते? कारण की सरांनी आता उल्लेख केला, एका विद्यार्थ्यामागे 7-7, 8-8 वर्ष कष्ट घ्यावे लागतात. त्या मुलांची मानसिकता, संस्कार पूर्णपणे बदलावे लागतात त्यांच्यावरचे आधी असणारे फाउंडेशन. आणि ती भावना काय असते ज्या वेळेस एक विद्यार्थी आपला, म्हणजे तुम्ही त्याला मुलाप्रमाणे तुमच्या वाढवता आणि तो आपला मुलगा किंवा मुलगी आता कुठेतरी एका मोठ्या उच्च पदावर आहे, ती भावना काय असते? खरंच ती म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आमच्यासाठी, की खऱ्या अर्थाने आम्हाला परत एक नवीन बळ मिळतं या मुलांसाठी काम करायला, की जे कष्ट आपण घेतले त्याचं चीज झालं. एक विद्यार्थी आपल्या पायावरती उभा आहे, त्याचं जीवन जगतोय आणि ही मुलं फक्त स्वतःचं करिअर करत नाही, स्वतःचा संसार थाटत नाही, तर ज्या गरीब कुटुंबातून ती मुलं आली बरोबर, त्या कुटुंबाला देखील ते आधार देतात. म्हणजे खरं तर हा इम्पॅक्ट आपण एका व्यक्तीसाठी काम करतो, पण तो पूर्ण कुटुंब त्यातनं उभं राहतं. आणि ही यशस्वी मुलं म्हणजे खरं तर दूत आहेत समाजातली, ते सांगतायत की आमच्यासाठी जर सपोर्ट सिस्टीम तुम्ही दिली, बरोबर, योग्य गायडन्स दिला, सपोर्ट दिला, तर आम्ही तुमच्यापेक्षा 4 पावलं पुढे जाऊ शकतो आणि समाजात परिवर्तन घडून येत आहे. तर हे म्हणजे खूप सुंदर गोष्ट आहे ही खरं तर. आणि समाजाला बदलण्यासाठी ही मुलं उदाहरण म्हणून पुढे जातात असं मला वाटतं. आता म्हणजे उदाहरण म्हणून मला जाणून घ्यायचंय, सध्या आपल्याकडची जी मुलं आहेत, तुम्ही बोललात की बरेच जण बँकेत आहेत किंवा वेगवेगळ्या पदावरती आहेत, तर तुम्ही त्या मुलांना तिथपर्यंत पोहोचायला, म्हणजे शिक्षण तर आहेच, पण ती एक प्रोसेसही असणार. जसं की कॉलेज कडून जेव्हा आपण शिकतो तेव्हा प्लेसमेंटसाठी काही त्यांची प्रोसेस असते, तशी आपल्या थ्रू काय प्रोसेस करता तुम्ही किंवा त्यांना कशा प्रकारे पुढे जातात ती मुलं? कसं आहे, ज्या वेळेला 11वीत एखादा मुलगा किंवा मुलगी आमच्याकडे येते, त्यांच्याशी आमचं फक्त एक शिक्षक आणि विद्यार्थी असं नातं नसतं. तो या परिवाराचा एक सदस्य असतो. आणि ज्या वेळेला आपल्या फॅमिलीतला माणूस एखादा कुणी असतं, मेंबर असतो, सदस्य, त्याच्याशी आपलं एक अनोखं नातं असतं. आपण त्याला सगळ्या अंगाने जाणून घेत असतो. आणि ही जी काही प्रक्रिया आहे जाणून घेण्याची, त्यातनं आम्हाला समजतं की याची कशामध्ये गती आहे. कुणी अभ्यासात हुशार असू शकतं, कुणी कम्प्युटरमध्ये खूप चांगलं त्याला गती असू शकते, कुणाला संगीतात गती असू शकते. तर याचा इंटरेस्ट एरिया कुणाकुणाचे काय आहे हे आम्ही सगळं समजावून घेतो. आणि त्याप्रमाणे त्यांना मग काय आपण शिकवलं पाहिजे, कुठले स्किल्स आपण त्यांना शिकवले पाहिजे, कुठल्या परीक्षा त्यांनी दिल्या पाहिजे. इथे सगळे याचे क्लासेस आहेत. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस आहेत, स्पोकन इंग्लिश आहे, कम्प्युटरचे क्लासेस आहेत, योगा आम्ही शिकवतो, म्युझिकचं आम्ही इथे शिक्षण देतो. त्यामुळे ज्याला जे शिकायचं आहे ना त्यांनी ते शिकावं. म्हणजे सुविधा नाही किंवा मला संधी मिळाली नाही म्हणून मला ते करता आलं नाही असं कुणाला वाटू नये. ज्याला जे वाटेल त्यांनी ते शिकावं. आणि कुणाला समजा एखादा असा असतो की मला काहीच करायचं नाहीये, असतात अशी सगळ्या वृत्तीची मुलं आहेत. त्याच्यामुळे मग अशा मुलांचे काउन्सिलिंग करू, किंवा तुला का नाही शिकायचं किंवा तुला का हे करावं नाही वाटत. आणि मग लक्षात येतं की एक प्रकारची निगेटिव्हिटी, न्यूनगंड त्यांच्या मनात असतो. तो न्यूनगंड त्यांच्या परिस्थितीने निर्माण झालेला असतो, पालकांचं आणि त्याचं जे एक नातं असतं त्या नात्यामुळे कदाचित बऱ्याचदा निर्माण झालेला असतो. विघटित कुटुंबातनं ते मुलं आलेलं असतं म्हणूनही तो असतो. या सगळ्याचा विचार करावा लागतो, त्याची मानसिकता समजून घेऊन त्याचं समुपदेशन करावं लागतं, त्याचं मनोबल कसं उंचवलं जाईल, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कशी आणता येईल, याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि मग मतपरिवर्तन करून त्याला योग्य ट्रॅकवरती आणावं लागतं. पण 11वी पासून त्या मुलाला यशस्वी बनवण्यासाठीचे प्रयत्न आम्ही सुरू करतो. त्याला यश मग पुढे BA झाल्यावर, MA झाल्यावरती येतं. त्याच्यामुळे हा सगळा एक खूप एक मोठी सगळी प्रक्रिया आहे. आणि या सगळ्या याच्यातनं ती मुलं जात असतात. सगळे क्लासेस, सगळ्या ऍक्टिव्हिटीज,
हे फक्त अभ्यास नाही. आम्ही नेहमी असं देवता आणि मी म्हणतो की पुस्तकी किडे नका होऊ. बरोबर. हे सर्वांगीण त्यांचा Activities. विकास व्हायला पाहिजे. व्यक्तिमत्व सर्वार्थानं फुललं पाहिजे. बरोबर. त्याला गाण्यात ज्ञान असं, त्याला जनरल नॉलेज सगळं असलं पाहिजे त्याच्याकडे, त्याला तो अपडेट असला पाहिजे सर्वार्थ, बरोबर. आणि व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे. इथे आम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो. गणेश उत्सव साजरा केला जातो, त्याची सगळी तयारी आमची मुलं करतात. शैक्षणिक साधनांची हंडी बनवली जाते, म्हणजे पुस्तक दहीहंडी आम्ही म्हणतो हो त्याला. हो. मी असंही म्हणजे पाहिलेलं आहे की आपलं एक जे आहे वाद्यवृंद पण आहे आपल्या मुलांचं एक. हो हो. तर ती काय गाण्याचे कन्सेप्ट आहे? गाणे म्हणजे काही छान. आता परवा आमचा दिवाळ सणाचा कार्यक्रम हम्म. झाला. दरवर्षी दिवाळ सण 150 विद्यार्थी आमचे सगळे जमतात, मुलं मुली, आणि त्यांना नवीन कपडे, मिठाई, बक्षिसं वेगवेगळ्या याच्यातली, आणि फटाके सगळे वाजवून ती दिवाळी साजरी करतात. म्हणजे कुठल्याच आनंदापासून ही मुलं वंचित राहू नये. की ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचं महत्व असं आहे की एका ग्रामीण भागातलं ते जेव्हा त्यांच्या अंधशाळेतनं इथे येतात तेव्हा हे सगळं विश्व त्यांच्यासाठी नवीन असतं. बरोबर. की शहर नवीन आहे, कॉलेज नवीन आहे, त्यातले त्यांचं जे वातावरण असतं की अंधमित्र, त्यांना समजून बरोबर. घेणारी शाळा, शिक्षक, हे सगळं सोडून चेंज. खरं तर ते दृष्टिवान लोकांच्या एका वेगळ्या जगात प्रवेश करत असतात. तिथली पुण्यातली भाषा वेगळी असते, बरोबर. पुण्यातली लोक वेगळी असतात, त्यांची काय म्हणू आपण की यांची बॅकग्राऊंड आणि इथल्या लोकांची म्हणजे बॅकग्राऊंड आपण याच्यामध्ये खूप डिफरन्स असं म्हणू शकतो कम्फर्ट झोन एक बनलेला असतो, तो अगदी. सोडून तिथून बाहेर पडतात ते जेव्हा. आणि ऍड्रेस व्हायला किंवा ह्या सगळ्या याच्यासोबत मॅच व्हायला, त्यांच्यामध्ये बदल घडायला तसे हे खूप कष्ट घ्यावे लागतात, आणि ते ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यातून त्याची सोडून. यात मदत होते. बरोबर. एक काय असतं ना की त्यांच्या कुटुंबात सुद्धा या लोकांना, म्हणजे या मुलामुलींना, अंध मुलामुलींना दुय्यम स्थान दिलं गेलेलं असतं. खरंय. म्हणजे आता दिवाळीची जी लगबग असते, सगळी तयारी असते, तर ह्याच्यामध्ये ह्या मुलामुलींचं काय नाही. त्यांना फक्त Involved. काय जे फराळ केलं जातं, काय नवीन कपडे घेतली तर घेतली जातात, अदरवाईज कोपऱ्यात बसून ठेवलं जातं. खरंय. म्हणून आम्ही सेपरेट दिवाळ सण अरेंज करतो इथे, आणि त्याचा आनंद त्यांना घेता यावा, असं अशा प्रकारे सगळी व्यवस्था इथे असते. माझी विद्यार्थिनी सुद्धा इथे येतात, वा. आणि बऱ्याच मुलींनी त्यांच्या मनोगतामध्ये म्हणून ठेवलंय की आम्ही माहेरी आल्याचा वा. आनंद आज आम्हाला होतोय. अरे एवढंच कशाला, परवा अलकाताई कुबल आल्या हम्म. आमच्याकडे, आणि आमचा एक माजी विद्यार्थी, लग्न झालं त्याचं, आणि त्याच्या बायकोला, त्याच्या मुलाला, त्याला मुलगा झालाय, तो आता 7-8-10 महिन्यांचा आहे. म्हणजे या दिवाळ सणाला आम्ही त्यांना इथे तर त्यांना सन्मानित केलं. आम्ही इथे बोलवलं, आणि त्या मुलाला सहज विचारलं, त्या बाळाला, म्हणजे कुठे आलास, तर त्याने उत्तर द्यायच्या ऐवजी मी त्याला म्हटलं पप्पाच्या शाळेत आला. मग तो मुलगा, म्हणजे आमचा विद्यार्थी, म्हटला नाही सर, शाळेत नाही, मी माझ्या घरी आलोय आज. वाव. तर ही जी भावना आहे ना, ही भावना प्रत्येक माझी विद्यार्थ्याची आहे की ही संस्था नाही. आम्ही हे शिकवतो त्यांना की ही संस्था नाही आहे, हा परिवार आहे. बरोबर. आणि ज्या वेळेला तुम्ही परिवार म्हणून उभे राहता ना, तर त्यावेळेला त्या मुलांमध्ये म्हणजे आमूलाग्र बदल झालेला असतो. शिक्षण संस्था म्हटलं की फक्त तात्पुरतं नातं असतं. म्हणजे कोर्स संपला की फारसा संबंध राहत नाही त्याचा. पण आम्ही थोडस, पूर्वीचे आपले जसे आश्रम होते, त्या आश्रम पद्धतीचा थोडाफार उपयोग, ती परंपरा कशी इथे येऊ शकेल अशा दृष्टीने आम्ही याच्याकडे पाहतो. ती खूप आपली भक्कम परंपरा होती, गुरु शिष्य परंपरा. कारण मग त्यात काय होतं की तात्पुरतं नातं नसायचं त्यांचं. तो विद्यार्थी सर्वार्थानं सक्षम होईपर्यंत त्या गुरुची ती जबाबदारी असायची, आणि ते सगळं शिक्षण दिलं जायचं त्याला. तसंच आम्ही आमच्या मुलांकडे पाहतो, आणि तेच संस्कार त्यांच्यामध्ये रुजलेले आम्ही आता पाहतोय. इथे परत जेव्हा ती मुलं मुली येतात तेव्हा त्यांच्या तोंडून तेच बाहेर पडतं. तुम्ही आता म्हटलात सर की या अशा प्रकारच्या मुलांना बऱ्याच कुटुंबांमध्ये वगैरे अशा दुय्यम प्रकारचं स्थान दिलं जातं. मॅम आणि सर, तुम्हाला दोघांना खरं तर मिळून प्रश्न आहे की आपण बघतो की समाजात
अशी जेव्हा मुलं दिसतात त्यावेळेस खरं तर सहानुभूती खूप दाखवली जाते त्या मुलांच्या प्रती किंवा सिंपती. ती खरं एका अर्थाने चांगली सुद्धा आहे. पण एका अर्थाने मला तरी असं वाटतं की ती सहानुभूती दाखवण्यापेक्षा किंवा त्यांना बिचारं असं ट्रीट करण्यापेक्षा त्यांच्यात कुठल्या क्षमता आहेत, जसं तुम्ही ओळखलं ते वेळेवर किंवा ओळखता प्रत्येक मुलामध्ये, त्या वाटेवर त्याला नेण्याचा प्रयत्न करता चांगल्या मार्गावर. तर असंच प्रत्येक माणसाने ज्या त्याच्या त्याच्या प्रतीनं, म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी आपण म्हणतो त्या पद्धतीनं त्याच्यातल्या क्षमता ओळखून जर थोडीफार का होईना त्याच्याबद्दलचं एक पाऊल आपण टाकलं त्याला घडवण्यासाठी, तर ते खूप जास्त चांगलं राहील समाजात, असं तुम्हाला वाटतं आत्ताच्या घडीनं मॅम? खूप खूप सुंदर प्रश्न आहे हा. खरं सांगायचं झालं तर आपण हे ओळखायला हवं की आपण त्यांच्याशी मैत्री करणं हे जास्त महत्वाचं आहे. ऍक्च्युली आणि ती मैत्री कधी होऊ शकते तर त्यांच्यातल्या खरंच आपल्याला चांगली गुण, चांगल्या क्षमता हे जेव्हा आपल्याला ओळखता येतं बरोबर. तेव्हाच आपण त्या व्यक्तीसोबत मैत्री करू शकतो. म्हणजे तू जसं म्हणालीस तसं एक गोष्ट त्यांच्याकडे कमी आहे, परंतु त्यांच्याकडे आपल्यापेक्षाही खूप काही गोष्टी अधिक निसर्गाने दिलेल्या आहेत, त्यांनी त्या कमावलेल्या आहेत. त्यांचं ज्ञान हे आपल्यापेक्षा अधिक आहे अनेक गोष्टींमधलं, पण हे आपल्याला दिसत नाही कारण आपण ते जाणून नाही घेत आहोत. आपण फक्त ती निगेटिव्ह दुरून म्हणतो आपण फक्त ती बाजू. बघतो आहोत. आपण त्यांच्या जवळ जाणं, त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांना जाणून घेणं हे जर आपण केलं खरं. तर आपल्याला खरं तर त्यांना म्हणजे मदत जी काही लागते ती करण्यामध्ये आपल्याला आनंद वाटेल ऍक्च्युली. आणि ती मनापासून करण्यामध्ये आनंद वाटेल. आणि खरं तर अशी मदत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने जर करायची ठरवली तर समाजामध्ये चित्र बदलायला काहीच वेळ लागणार नाही. आणि खरं तर ही मदत म्हणजे तुम्ही आता तुम्ही संस्था केली म्हणजे प्रत्येकाचं असं नाही की तुम्हीही मोठ्या काहीतरी संस्था करा किंवा त्याचं असं अजिबातच नाही. मानसिकता जरी बदलली त्याबद्दलची तरी ती खरंच खूप मोठा बदल म्हणू शकतो आपण समाजातला. अगदी कारण म्हणजे त्यांना कॉलेजमध्ये जाताना रस्ता क्रॉस Actually. करून देणं असेल, काही वस्तू विकत घेण्यासाठी त्यांचे रंग निवडून देण्याची खरंय. मदत असेल किंवा त्यांना लिहायचं असेल तर त्यांचा फॉर्म भरून देणं बेसिक ज्या असेल, त्यांच्या गरजा किंवा मदत आहेत त्यात जरी हातभार ती, लावला सुद्धा आपण जर आनंदाने केली तर त्यांना ती पॉझिटिव्हिटी राहते की आणि मी मला अडचणी असल्या तरी मला मदत करायला समाज आज तयार आहे. आणि मला असं वाटतं की ना म्हणजे आता नॉर्मल जी माणसं असतात, आता म्हणजे तरी निगेटिव्ह ह्यांची म्हणत नाहीये मी, पण जे रोजच्या आपण आयुष्यात बघतो त्या माणसांपेक्षा ना या मुलांना किंवा या आपण जे म्हणतो त्या मुलांना जास्त त्याची जाणीव राहते खरं तर आयुष्यभरासाठी. एक छोटी जरी मदत केली ना ते खूप त्याला आपण म्हणू की आयुष्यभर लक्षात ठेवतात ती गोष्ट, ती मुलं जी की साधारणतः आपण पाहतो माणसं जाणीव ठेवत नाहीत आजकाल कोणी केलेल्या मदतीची म्हणा किंवा. आणि अशा प्रतीच्या मुलांना जर आपण चांगल्या पद्धतीनं मदत केली आणि योग्य मार्ग दाखवला तर ते खूप चांगला एक मोठा सकारात्मक बदल घडेल. आपण खरं तर बघतो की आता तुमच्या संस्थेला शासनाकडून कोणतंही अनुदान किंवा मदत मिळत नाहीये तशी. मग या सगळ्या कामाची दखल घेतली तर आता ज्या प्रतीचं तुम्ही शिक्षण देताय ते उत्तमच आहे, पण त्यापेक्षाही जास्त विस्तार याचा होऊन चांगल्या पद्धतीने आणखी मदत तुम्ही या मुलांसाठी करू शकता का? किंवा काय दखल घेतली पाहिजे शासनाने, मदत केली पाहिजे असं तुम्हाला अपेक्षित आहे? काय आहे की म्हणजे मदत करण्यासाठी किंवा आपण काम करण्यासाठी किती इच्छाशक्ती पणाला लावली तरी रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याकडे असले तर आपल्याला आपलं जे काही ध्येय आहे ते गाठता येऊ शकतं. त्यामुळे शासनाच्या मदतीची तर आपल्याला गरज नितांत असते. आता बघा आम्ही सगळे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आमच्याकडे इथे राबवलेले आहेत. हॉस्टेल आम्ही चालवतो, कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर एक आम्ही चालवतो, शासन मान्य अभ्यासक्रम तिथे शिकवले जातात, डिजिटल लायब्ररी आहे, रिक्रिएशन सेंटर म्हणजे सगळे स्किल्स तिकडे म्हणजे इनडोअर आउटडोअर गेम्स आहेत, म्युझिक क्लासिकल म्युझिक आहे याचं तिथे शिक्षण दिलं जातं. नॉलेज अँड रिहॅबिलिटेशन सेंटर ऑफ असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी हा एक वेगळा प्रोजेक्ट आहे. हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत हे पुण्यात महाराष्ट्रात पहिल्यांदा आमच्याकडे आम्ही सुरू केले. या सगळ्यामध्ये एक मागे एक मोठा विचार आहे, ज्याची ज्याची गरज आहे असे म्हणजे अभ्यास करून, मी समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे त्यामुळे सगळा अभ्यास करून ते प्रकल्प सुरू झाले आणि आज 25 वर्ष हे प्रकल्प अव्याहतपणे चालू आहे. समाजाने म्हणजे ही जी काही एवढे वैशिष्ट्यपूर्ण आहे, एवढे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट उभे राहिले आपोआप घडत नाही. याच्या मागे मोठी देवताची माझी तपश्चर्या आहे, आमची मेहनत आहे सगळ्या मागे आणि एक अभ्यास आहे त्या सगळ्याचा. त्यामुळे हे सगळे प्रकल्प उभे राहू शकले. पण
आणखी समजा आपल्याकडे रिसोर्सेस असते तर आणखी काही चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या. म्हणजे आम्ही बॉईज हॉस्टेल सुरू केलं, पण ते छोटं आहे, त्याच्यात आम्ही थोड्याच मुलांची व्यवस्था करू शकतो. मुलींची वसतिगृह सुरू होण्याची गरज आहे, पण आमच्याकडे जागा नाहीये. मुलींना नितांत गरज आहे वसतिगृहाची. मुलगी म्हणून अनेक प्रश्न असतात, अनेक इश्यूज असतात त्यांचे, तर त्यांना सेपरेट त्यांचं स्पेशलाइज हॉस्टेल असेल तर त्या गोष्टी सोप्या होऊ शकतात. बरोबर. पण जागा मिळत नाहीये, त्याच्यासाठी निधी उपलब्ध होत नाहीये. हे शासनानेच करावं असं नाही, कारण आपण अपेक्षा शासनाकडनं ठेवू शकतो, बरोबर. पण शासनाकडनं अनेक लोक अपेक्षा ठेवून येतात. हा, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात असं नाही, आणि ते व्हायला आपलं शासन अजून बरंच सक्षम व्हायला लागेल. म्हणजे अजून आपण बरेच मागे आहोत अशा अर्थानं. आपल्या देशामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, आणि अजून आपल्याला बरंच म्हणजे शासनाला अजून त्या बाबतीमध्ये बरंच सक्षम व्हायचंय. ते होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. पण शासनासोबतच मी समाजाला सुद्धा आवाहन करतो की समाजामध्ये क्षमता असलेले किती लोक आहेत, उद्योजक आहेत, राजकारणी आहेत, कलावंत आहेत, चित्रपट सृष्टीतली मंडळी आहेत. सगळ्यांकडे काही ना काही रिसोर्सेस आहेत, पैसा आहे, हा, सगळं आहे. थोडी जर इच्छाशक्ती ठेवली तर काही लोकांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात, काही लोकांचे आयुष्य उभी राहू शकतात, काही लोकांच्या आयुष्यात कायमचा प्रकाश येऊ शकतो, त्यांच्या आयुष्यातला अंधकार नाहीसा होऊ शकतो, त्यांचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं. तसं अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा वेळ, खरं, तिथे काम करण्यासाठी लागणारी एनर्जी आणि प्लस ह्या कामाला लागणारा निधी हा उभा करण्यासाठी लागणारा वेळ आणि एनर्जी, ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं खरं तर आव्हानात्मक होऊन जातात. पण जर तुम्ही म्हणालात तसं निधीसाठी जर आपल्याला मदत उपलब्ध होऊ शकली शासनाकडनं म्हणा, समाजाकडनं म्हणा, तर आमचे प्रश्न हे अधिक सोपे होतील आणि ह्या अधिकाधिक मुलांपर्यंत काम घेऊन जाणं हे अधिक सुकर आमच्यासाठी होऊ शकतं. खरं तर मॅम, सर जसं बोलले की इतका तुम्ही बोललात आणि की आता सध्या कामाचा व्याप पाहता या लोकांना या क्षेत्रातल्या की या कामामध्ये वेळ देणं तितकंसं. पण मी जर तुमच्याकडे पाहिलं तर मला हे माहितीये की तुम्ही स्वतःची नोकरी सोडून पूर्ण वेळ या कामासाठी दिलेला आहे. चांगल्या पगाराची नोकरी असणार आणि ते खरं तर धाडस म्हणजे आमच्यासाठी तर असं वाटतं की या कामासाठी तुम्ही केलं ते धाडस आहे किंवा ते चॅलेंजिंग असू शकतं. मग या लोकांनी खरं तर यामध्ये उतरणं हे काही जास्त म्हणजे पूर्ण वेळ तर उतरायचं नाहीये खरं तर यामध्ये समाजाला. आणि तुमचं ते जे तुम्ही निर्णय घेतलेला होता ते खरं तर तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं या कामासाठी तो पूर्ण वेळ देणं. खरं सांगायचं तर हे काम मी कॉलेजमध्ये असतानाच म्हणजे व्हॉलंटियर म्हणून राहुल सरांनी सुरू केलेल्या कामात तेव्हापासूनच मी होते. त्यामुळे हे काम करत असताना खरं तर ह्या कामाची गरज किती आहे आणि ह्या कामातून मिळणारा आनंद कसा आहे हे मी अनुभवत आले होते. आणि जेव्हा अशी परिस्थिती आली की राहुल बँक ऑफ इंडिया सोबत जॉईन होण्याची त्यांना ऑर्डर आली, सिलेक्ट झाले ते आणि त्यांनी निर्णय घेतला की आता आपल्याला बँकेत जॉईन व्हायचं, तेव्हा माझी MBA नंतरची नोकरी ती 12 तासाची असणार कॉर्पोरेटमधली टाटा ग्रुप सोबतची नोकरी आणि राहुल पूर्ण वेळ बँकेमध्ये असणार. तर इथे तोपर्यंत अनेक नानाविध हॉस्टेल सारखे मोठे प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेले होते आणि त्यामुळे दोघांनी पूर्ण वेळ जर नोकरीसाठी दिला असता तर हे काम खरं तर पुढे नेणं हे खूप अवघड होऊन बसलं असतं. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता आणि सुरू झालेल्या प्रोजेक्टचा मुलांच्या जीवनामध्ये किती मोठा फायदा होतोय, त्या प्रोजेक्टची किती गरज आहे हे तेव्हा सरळ सरळ कळत होतं. तेव्हा हे आवश्यक होतं की कुणीतरी एकाने इथे पूर्ण वेळ लक्ष देणं. आणि त्यामुळे मी असं त्यावेळेस तुम्ही म्हणतात तसं की घरच्यांना पण तो खूप मोठा हे होता की चांगली नोकरी सोडून तू अधिक वेळ इथे देते आहेस. तर ते खरं तर चॅलेंजिंग होतं, पण ही खात्री नक्की होती की हे काम पुढे न्यायचं असेल आणि अनेक जणांचे आयुष्य फुलवायचे असतील, त्यातनं मिळणारा आनंद आणि समाधान घ्यायचं असेल तर आपल्याला हे करणं हे अधिक खरं तर श्रेयस्कर आहे. आणि मला वाटतं पुढील वर्षांमध्ये तो निर्णय हा चांगला राहिला
हे सिद्ध करायला आमची मुलं तयार होती. मुलांचाही तेवढा यामध्ये सगळ्यांचा वाटा. खरं तर आता बघितलं ना तर अनेक जण आनंदापेक्षा पैशामध्ये पैसा आणि आनंद तोलला तर पैशाला जास्त खरं तर व्हॅल्यू देतात. म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की तुम्ही हे असं का केलं, पण खरं तर ही भावना जी असते ना खरं तर ती मनातून यावी लागते. आणि हे समाधान विशेषतः खूप अशा वेगळं मुला आहे. ऍक्च्युली आणि ते आनंद आणि चिरंतन टिकणारं आहे. खरंय आणि कुठलाही आनंद हा काय म्हणू आपण की कुठलाही आनंद आपण कशात मांडतो याच्यावरती ते खरं तर आनंद टिकतो की नाही याच्या आपण म्हणतो आनंद क्षणिक असतो, पण आपण खरं. कुठल्या कामामध्ये तो शोधतो आहोत. शोधतोय त्याच्यावरती ते डिपेंड आहे खरं तर. खरं. मॅम मी थोडं संस्थेच्या व्यतिरिक्त ना थोडं तुमच्या वैयक्तिक याच्यावरती, तुम्ही या सगळ्या मुलांसाठी काम करताय सगळं आहे, पण तुमच्या या सगळ्या वेलीवरती एक छोटंसं फुल म्हणजे तुमची मुलगी आता आहे. दोघांनाही आहे खरं तर हा प्रश्न. आता त्या मुलीचं आणि आता सगळी ही मुलं म्हणजे ही सगळी भावना, आता स्वतःची ही एक छोटी मुलगी आली आता तुमच्याकडे, आता ती किती वर्षाची आहे आणि तिचंही काय पुढे, म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही दोघं तर या कामामध्ये आहातच आणि तिलाही कुठे पुढे या सगळ्या कामामध्ये तुम्ही हे करणार आहात, इन्व्हॉल्व्ह करणार आहात, की सगळं पुढचं काय असणार आहे प्लॅनिंग तुमचं तिच्या प्रती सुद्धा? खूप नियोजन करणं आयुष्याचं हे खरं तर म्हणजे जरी काही कुणी करत असते ना तर प्रॅक्टिकली शक्य होत नाही. ऍक्च्युली मी जसं म्हणलं तसं मी सामाजिक कामात यायचं हे काय मी ठरवून आलेलं नाही, परिस्थितीने मला त्यात आणलं. आणि आमच्या मुलीचं नाव दिव्यश्री आहे. तेवढं मात्र आम्ही फार विचारपूर्वक नाव ठेवलेलं आहे तिचं. बाकी सगळ्या गोष्टी अपघाताने घडल्यात. त्याच्यामुळे तिने पुढे काय करावं हे ती ठरवू शकेल. आणि आपलं म्हणजे पालक म्हणून जे कर्तव्य आहे ते फक्त मुलांच्या क्षमता ओळखून त्यांना दिशा देणं एवढं असतं. किंवा जर ती दिशा चुकत असेल तर योग्य ट्रॅकवरती त्यांना आणणं हे आपलं हे आहे. आपली भूमिका तेवढी असते. तेव्हा पुढे तिने हेच काम करावं किंवा हे काम पुढे घेऊन जावं हे आता आपल्याला सांगता नाही येणार. पण आपलं असं आपण याच्याकडे असं पाहू शकतो की दिवेशी एकटी आहे, पण असंख्य लोक ऑलरेडी तयार झालेले आहेत. ती तर छोटी अजून फार, पण असंख्य आमचे स्वयंसेवक आहेत, आणखी आमचे माजी विद्यार्थी आहेत, म्हणजे सक्षम आहेत, सध्या मोठे झालेले आहेत वयानं, तर ते आमच्या कामामध्ये सहभागी ऑलरेडी झालेले आहेत. हा, तर दिवेशी तर हे काम करीलच, त्यात वादच नाही. पण ती कसं करेल, किती करेल याच्या बाबतीमधलं नियोजन आपल्याला आता करता येणं शक्य नाही. खरं तर मी खरं तर माझ्या प्रश्नामध्ये बदल केला तर हा करेल की तिला तुम्ही काय पुढे कसं इन्व्हॉल्व्ह कराल हे करण्यापेक्षा तिच्यावरती खरं तर हे वातावरण असं आहे की तिला आपोआप ते वळण लागेल आणि ही सगळी परिस्थिती किंवा या सगळ्यामध्ये ती स्वतः खरं तर रमेल. आता ती खरं तर छोटी आहे आता, पण तसं पाहिलं तर खरं तिला तुम्ही वेगळ्याने हे करा, कारण की तुम्ही एवढ्या लोकांना जर एवढ्या मुलांना एक वेगळा असा मार्ग दाखवताय तर आपोआपच ते संस्कार तिच्यावरती कुठून ना कुठून तरी होणारच आहेत आपसू. म्हणजे विद्यार्थी जेव्हा घरी येतात काही काळासाठी आणि दरवाजा वाजवतात तेव्हा ती बघते आणि म्हणते आई आपला दादा आलाय. आणि बर बाबा बोलते का बरं आपल्या दादांनी थांबवलंय का? तिला ते म्हणजे ती ओढ आहे संस्थेची, तिला इथे यायचं असतं. तिच्यासाठी पण ते वेगळं नाहीये खरं तर, म्हणजे त्याच्या बोलण्यातून पाहिलं तिला खूप आवडतं संस्थेत यायला, सगळ्यांना भेटायला. आणि मुलांना आणि मुलींना सुद्धा त्यांची सतत चौकशी असते की दिव्यश्रीला कधी घेऊन येत आहे आणि एवढ्या लवकर का घेऊन चाललात, तिला थांबू देत ना. त्यामुळे मुला मुलींचं आणि दिव्यश्रीचं नातं हे खरं तर तिच्या म्हणजे बारशापासनं दिव्यश्रीचं बारसं झालं, दिव्यश्रीचा पहिला वाढदिवस झाला तेव्हा संस्थेचे सगळे आजी विद्यार्थी हे आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आमचे सगळे माजी विद्यार्थी ते तिच्या बारशाला उपस्थित होते, तिच्या वाढदिवसाला उपस्थित होते, पहिल्या वाढदिवसाला. खूप सारे दिग्गज मंडळी त्या वाढदिवसाला होती. श्रीनिवास पाटील सर त्यावेळेला खासदार होते साताराचे, तर ते आवर्जून बारशासाठी त्या दिवशी उपस्थित होते. तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळेला ते खासदार होते, त्याही वेळेला ते उपस्थित होते. एवढी सगळी आणि चित्रपट सृष्टीतली माणसं होती काही. दिव्यश्रीचं खरंच भाग्य आहे की एवढी सगळी मोठमोठी माणसं ही आवर्जून उपस्थित होती आणि तिची एक वेगळी अटॅचमेंट आहे. म्हणजे दसरा आला, दिवाळी आली
शेजारच्या मुलींनी जर तिच्या वयाच्या कुणी काय कपडे घेतले काय, ती येते आणि तिला म्हणजे लहान मुलाला जी काही भावना असते की शेजारच्या मुलींनी कपडे घेतले नवीन तर मलाही घेतले पाहिजेत असा हट्ट असू शकतो. पण ती मला काय विचारते, म्हणजे आम्ही जसं तिचं काउन्सिलिंग करतो तसं ती आम्हाला येऊन सांगते, आधी संस्थेतल्या ताई दादांची दिवाळी ना, मग माझी ना. बापरे, एवढ्या लहान वयात एवढी समज तर तिला. ती जी भावना आहे, हा म्हणजे तेच. आणि ते म्हणजे ते आत्मसात करणं, म्हणजे तुम्ही किती सांगता त्यापेक्षा ती किती ते म्हणजे स्वतःला हे करून घेते, ते खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. इथे पण अनेकदा उशीर होतो तर तिला सांगितलं जातं घरी की अगं आज सगळे इंटरव्ह्यू आहेत मुलांचे, त्यांचं आज हॉस्टेलचं ऍडमिशन आहे म्हणून उशीर ती होतो. किती वर्षाची आहे बोलला? आता 3 वर्ष 4 महिने. खूपच म्हणजे तिला आहे. खरं तर आपण म्हणतो ना या सगळ्यामध्ये तुम्ही सगळं हे खरं तर मॅनेज करता. मला असं वाटतं की ती सगळं कुठेतरी तुम्हाला हे मॅनेज करते, त्यामुळे हेल्प नक्की करते. खरंच खरंच ते आहेच आहे. आणि ती परमेश्वराची कृपा आहे की त्या पद्धतीची तिची मानसिकता आहे, ती समजून घेऊ शकते. ती खूप हुशार आहे, प्रचंड हुशार आहे. ती सगळी परिस्थिती सांभाळून घेते असं म्हणू शकतो आपण खरं तर. समजून घे. इथे पण ती खूप रमते आणि संस्थेतली मुलं मुली तिच्यावरती खूप प्रेम करतात. म्हणजे शक्यतो ती आठवड्यातनं एखाद्या वेळेला तरी इथे येते. आली की तिच्या हातात एक 4-5 तरी चॉकलेट जमलेली असतात. तोपर्यंत आम्ही देत नाही चॉकलेट, पण मग ती वरती आली की सांगते या ताईने दिलं, त्या ताईने दिलं, त्या दादाने दिलं, ह्या दादाने दिलं. व्हरायटी ऑफ चॉकलेट्स तिच्या हातात असतात. तेव्हा मुलांचं सुद्धा एक अनोखं नातं तिच्याशी आहे. त्यामुळे दिव्यश्रीचा आवाज ऐकला की ते धावत पळत येणार किंवा पहिलं दुकानात जाणार, चॉकलेट घेऊन येणार किंवा तिच्या आवडीचं काय ते घेऊन येणार, ते तिला देणार. तिला मुलांना माहिती आहे आम्ही देऊ देत नाही, ते बाहेरच तिला गाठतात आणि देऊन टाकतात तिच्या हातात. खूप चांगल्या वातावरणात खरं तर तिला तिची हे सगळी जडणघडण होते. आपलं खरं मला तुम्ही तर माझी सांगितलं सर की पुढे अपेक्षा काय असणार आहे लोकांकडून, समाजाकडून किंवा एकूणच शासनाकडून, आणि तुमचा काही वेगळा आत्ताच्या या पूर्ण ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये पुढच्या भविष्यात तुम्हाला काय काय प्लॅनिंग आहेत या मुलांप्रती, आणि आणखी काही तुम्ही वेगवेगळे उपक्रम सुरू करणार आहात का संस्थेत? एक तर काय आहे की शासनाकडनं, समाजाकडनं, सगळ्यांकडनं एकच अपेक्षा आहे आमची की काम करायला माणसं तयार असतात, पण त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांना सपोर्टची गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या. आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलंच आहे ऑलरेडी, दुसरं पाऊलही आम्हाला टाकायचं आहे, पण समोरने कुणी जरी हात दिला तर आमचं पुढचं पाऊल टाकणं सोपं होऊ शकतं. त्याच्यामुळे समाजानं, शासनानं आम्हाला जे पाहिजेत, आमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडल्या पाहिजेत, सोडवल्या गेल्या पाहिजेत. मग कामं होऊ शकतील, मग कामं पुढे जाऊ शकतील. आमच्याकडे खूप साऱ्या कल्पना आहेत, आमची खूप सारी स्वप्न आहेत, पण ते सगळं साकार व्हायचं असेल तर यासाठी रिसोर्सेस लागणार आहेत. हॉस्टेलचा आमचा मुलींच्या हॉस्टेलचा प्रोजेक्ट आहे पाईपलाईन मध्ये. खूप गरज आहे एक चांगलं सगळ्या सोयींनी समृद्ध असं वसतिगृह सुरू होण्याची. आता आज आमचा हा जो प्रेमायसेस आहे हा नेत्रहीन मुलाच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी सर्वार्थानं समृद्ध असा हा प्रेमायसेस आहे. सगळ्या सोयी सुविधा आहेत इथे. पुण्यातलं एकमेव ठिकाण आहे. मुलांच्या राहण्याची सोय इथे आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारे सगळे क्लासेस, सगळे उपक्रम, सगळ्या सुखसोयी सगळं येते. काय नाही असं नाहीये, सगळ्या गोष्टी आहेत आणि मुलं त्याचा उपयोग करतायत. काही प्रोफेसर झाली आहेत, काही बँक अधिकारी झाली आहेत, IAS सुद्धा झाली आहेत. जे काही कष्ट आपण घेतले त्याला प्रतिसाद मिळतोय मुलांकडनं, ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. शेवटी तुमचा आनंद कशात आहे? त्यांच्या यशामध्ये आहे. एखादा मुलगा उभा राहिला तर अख्खं कुटुंब त्याचं उभं राहतं. आणि आपल्या म्हणजे ग्रामीण लोकांच्या दृष्टीनं एक अंध मूल उभं राहणं किती अवघड गोष्ट असते. त्यातनं ते उभं राहिलं की त्याचं कुटुंब तो सावरतो सगळं. म्हणजे अशी सगळी मुलं आमची खूप चांगल्या पद्धतीने नोकरींना लागली. कधी फोन येतो आम्हाला, सर फ्लॅट घेतलाय पुण्यात, फ्लॅट घ्यायचा म्हणजे किमान 60, 65, 70 लाख. पण पूजा आहे, तुम्हाला यायला पाहिजे सर, आवर्जून सांगितलं जातं. कधी कधी फोन येतो, सर 15 लाखाची गाडी घेतली, तुम्हाला दाखवायची, तुम्ही कधी आहात संस्थेत, मला गाडी घेऊन यायचंय तुमच्याकडे.
आणि मला असं वाटतं की याच्यापेक्षा वेगळा आनंद माणसाच्या आयुष्यात असू नाही शकत. खरं तर म्हणजे हे जे त्यांनी घेतलेलं कष्ट म्हणावं लागेल किंवा त्यांची जिद्द आहे ना, कित्येक वर्ष पुण्यात राहून काही माणसं म्हणजे चांगल्या प्रकारची नोकरी करूनही काही लोकांना हे शक्य होत नाही. आणि या मुलांनी जर हे करून दाखवलं तर ती खूप म्हणजे आपण म्हणू शकतो की खूप वेगळ्या प्रकारचं एक खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे यासाठी. घर घेणं म्हणा, गाडी घेणं म्हणा, कारण की त्यांनी हे करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. चांगली मुलं आता सध्या वाट पाहतायत किंवा प्रयत्न खरंच प्रत्येक जण करत असतो. कोणाचं यश किती लांब आहे हे आपण सांगू शकत नाही. पण त्यातूनही हे सगळं साध्य करणं आणि त्यात तुमची मदत आणि तुमच्याकडून मिळणारं मार्गदर्शन त्याच्या जोडीला असणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. मॅम मला तुम्हाला विचारायचा आहे एक शेवटचा प्रश्न की या सगळ्यामध्ये ना आई म्हणून आहे ना या मुलांच्या आईचाही खूप मोठा वाटा म्हणजे सगळीच फॅमिली खरं तर त्यांच्यासोबत असणार हे इथपर्यंत जर त्यांना आणलंय तर. पण आई म्हणून जी भावना असते त्या मुलांच्या आईची आणि तुमची जी भावना असते खरं तर ही नाळ आहे ना कुठेतरी जोडलेली असते की बाबा तुमच्या आता हवाली केलंय आमच्या मुलाला जेव्हा आपण एखाद्या शाळेत मुलाला टाकताना बोलतो. तुमच्या प्रती त्यांच्या आईची काय भावना असते किंवा कशी असते ते पूर्ण नातं कसं असतं तुमचं किंवा आहे? तू म्हणतेस तसं काही वेळेला म्हणजे जे पालक कमी पालक असे असतात की ज्यांना खरंच म्हणजे आपल्या मुलाची खूप काय म्हणू आपण म्हणजे तो इथे राहताना किंवा इथून बाहेर पडताना म्हणजे ती काळजी जी असते ती मनापासून असणार आहे. आणि आई इथपर्यंत येणाऱ्या कमी असतात. जनरली आम्ही कंपल्शन करतो की कुणीतरी पालक इथपर्यंत येऊन त्यांना सोडवणं आवश्यक आहे, त्यांची सही लागणार आहे फॉर्मवर, तेव्हा ते पालक इथपर्यंत पोहोचतात. अदरवाईज विद्यार्थीच त्यांना माझ्या विद्यार्थ्यांकडनं जे आपल्या संस्थेतल्या रेफरन्स मिळतात की ही या संस्थेत मी आलो चांगलं आहे आणि तू पण ये, मग ते त्यांच्या भावंडांना इथे आणतात, त्यांच्या शाळेतल्या माझी विद्यार्थ्यांना मित्रमैत्रिणींना आणतात. तर त्यातनं विद्यार्थी इथपर्यंत पोहोचतात आणि ऍडमिशन प्रोसेसमध्ये पालक भेटतात. तर ज्या म्हणजे आईला खरंच पालकांच्याकडे ते खरंच म्हणतात की राहुल सर आणि तुम्ही आहात आता तर आम्हाला म्हणजे काळजी वाटणार नाही, तुमच्याकडे आम्ही त्यांना आता हवाले केलेलं आहे, त्यांचं आता भविष्य तुमच्या हातात आहे राहुल सर, असं म्हणून ते म्हणजे एक जबाबदारी आमच्यावर टाकून जातात. आणि इथे आल्यानंतर त्यांना जे इथे दिसतं ते दाखवतो आम्ही की पहा ही मुलं कशा प्रकारे आज आयुष्यात उभी आहेत, सरकारी नोकरी मिळवून स्वतःचे संसार थाटून ते एक सुंदर आयुष्य जगतायत. तर ते पाहून त्यांच्याही मनामध्ये आयुष्याच्या नव्या पालव्या फुटतात की खरंच आपलं हे मूल सुद्धा ज्याला आपण अशा प्रकारे खरं तर पाहत आलो, हे मूल सुद्धा काहीतरी करू शकतं आणि खऱ्या अर्थाने ते पण एक नवीन उमेद घेऊन संस्थेतून बाहेर पडतात. ही खरं तर खूप मोठी जबाबदारी तुम्ही दोघांनी खरं तर घेतलीये तुमच्या खांद्यावरती आणि स्वतःचं वैयक्तिक आयुष्य म्हणा आणि ते सगळं खरं तर तुम्ही वेगवेगळं ठेवलेलं नाहीये. हे आतापर्यंतच्या तुमच्या बोलण्यातून आणि पूर्ण तुमच्या प्रवासातून खरं मला जाणवतंय. हे संस्थेत आधी साजरे होतात आणि आजही आपण दिवाळीच्या दिवशी भेटतो आहोत. तू पाहिलंच तर की दिवाळी ही इथली आधी साजरी होते, प्रत्येक सण हा इथे आधी साजरा होतो आणि मग घरच्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे हे मी 2 ते 3 दिवस झाला अनुभवतीये खरं तर. जेव्हा आपलं कॉन्टॅक्ट झालं तुम्ही आता दिवाळीच्या खरं तर ह्या सगळ्या तोंडावरती लोक घरातल्या कामामध्ये व्यस्त असतात, खरं तुम्ही ऑफिसच्या कामामध्ये इथल्या कार्यक्रमात त्या मुलांसाठी सगळं काही झटताय. यातूनच कळतं की तुमची या कामाप्रतीची भावना, तळमळ आणि तुम्ही जी घेतलेली जबाबदारी आहे ती पार करण्याची किंवा ती पूर्ण कडेला नेण्याची तुमची किती त्यामध्ये भावना आहे. आणि तुम्ही जे काही सर तुम्ही आणि मॅम तुम्ही ज्या काही भावना किंवा तुमच्या ज्या काही पुढे जाऊन जे काही भविष्यात करण्याचे तुमचे प्लॅन्स आहेत आणि या मुलांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते खरंच पूर्ण व्हावं. आणि माझी म्हणजे आमच्या चॅनल कडून पण खरं तर ही अपेक्षा आहे की या कामाची दखल खरंच शासनाने किंवा वेगळ्या संस्थांनी, आणखी सामाजिक संस्थांनी, कला क्षेत्रातल्या विविध क्षेत्रात ज्यांची खरंच कॅपॅसिटी आहे. आणि असं नाहीये की तुम्ही गडगंजच असला पाहिजे, फुल ना फुलाची पाकळी आपण खरंच एखाद्या संस्थेसाठी अशा काम करणाऱ्या देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने खरं तर यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी आमच्याकडूनही अपेक्षा आहे. आणि तुम्हाला या संस्थेला आमच्याकडून खूप खूप भविष्यातील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा सर आणि मॅम.
थँक्यू. दिवाळीच्या दिवशी आपण आलात, आमच्या सगळ्यांशी संवाद साधला, आमच्या परिवाराची म्हणजे आमच्या NAWPC परिवाराची Yes. माहिती घेतली आणि ती लोकांपर्यंत पोहोचवता आहात, ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी आम्ही दिवाळी साजरी करतो संस्थेत. आपण जरूर या पुढच्या वेळेला. आता नक्की. परवाच आमचा कार्यक्रम झाला दिवाळी सणाचा, पण आपण जरूर या आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना देखील आमच्या NAWPC परिवाराकडनं खूप साऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा so देतो much. त्याचा हात जोडून. आणि Thank you so much. आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतो की आपण जरूर आमच्याकडे पुन्हा यावं. नक्की नक्की थँक्यू.